नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि सुरुवातीला बातमी मराठा आरक्षणाच्या संदर्भातली. मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं एक महत्त्वपूर्ण विधेयक आज लोकसभेमध्ये सादर होणार आहे. मराठा आरक्षण म्हणण्यापेक्षा खरं तर राज्यघटनेतल्या कलमाच्या दुरुस्ती संदर्भातलं हे विधेयक आहे. 102व्या घटना दुरुस्तीचं विधेयक हे आहे, ज्यामध्ये काही नव्यानं गोष्टी सुचवण्यात आल्यात. या विधेयकामुळे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आपापल्या भागात SEBC प्रवर्ग ठरवण्याचे अधिकार मिळणार आहेत. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ 127/2021 असं हे विधेयक आहे. या विधेयकामध्ये 338 342 या अंतर्गत काही दुरुस्त्यांची शिफारस करण्यात आलेली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री हे विधेयक आज सभागृहात मांडतील आणि हे लोकसभेत विधेयक पारित झाल्यानंतर याच आठवड्यात ते राज्यसभेतही पारित करून राष्ट्रपतींची त्यावर लगेचच स्वाक्षरी घेणं यासाठी सरकार प्रयत्नशील असेल. आपण याच संदर्भात अधिक जाणून घेऊयात. थेट दिल्लीहून आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत, तर पुण्यातून अद्वैत मेहता आपल्यासोबत आहेत. दिल्लीमध्ये विधेयक पास होणार आहे, तर दिल्लीतल्या विधेयकाकडे डोळे लावून बसलेले जे लोक आहेत राज्यभरातून आलेले, तर ते पुण्यात आहेत. आधी दिल्लीत जाऊयात. प्रशांत, किती वाजता हे विधेयक येणार आहे, कोण हे विधेयक मांडणार आहे आणि आजच संसदेत पास होऊ शकतं? आहे लोकसभेच्या कामकाज समितीच्या माध्यमातून जे बुलेटिन पुढे आलेलं आहे त्या बुलेटिनमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे की केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार हे लोकसभेच्या पटलावरती हे विधेयक ठेवेल. आणि महत्त्वाचं म्हणजे साधारणतः लोकसभेच्या कामकाजाची सुरुवात ही प्रश्नोत्तराच्या तासानं होते, त्यानंतर शून्यकाळ असतो, त्यानंतर पेपर ले केले जातात, त्यानंतर विधेयकांची मांडणी केली जाते किंवा इंट्रोडक्शन केली जाते. आजचा जो बिझनेस आहे त्या बिझनेसनुसार ही जी घटना दुरुस्ती आहे 102वी घटना दुरुस्ती संदर्भातलं जे 127वं कलम दुरुस्ती करण्याच्या संदर्भातली जी घटना दुरुस्ती या संदर्भातली मांडणी करताना होऊ शकतं. आज त्याचं इंट्रोडक्शन केलं जाईल आणि यासाठी एक टाइम अलॉट केला जाईल. एक वेळ कालमर्यादा निश्चित केल्यानंतर त्याच्यावरती सर्व राजकीय पक्षांना नोटीस दिल्या जातील आणि त्यानंतर चर्चेला सुरुवात होईल. पण ज्या पद्धतीनं सध्या लोकसभेचं वातावरण आहे आणि लोकसभेमध्ये गदारोळाची स्थिती आहे, यामध्ये होऊ शकतं की विदाऊट चर्चेशिवाय, कुठल्याही चर्चेशिवाय हे विधेयक पारित होऊ शकतं. आज संध्याकाळपर्यंत हे विधेयक पारित होण्याची शक्यता आहे जर सत्ताधारी पक्षांनी ठरवलं तर. आणि त्यानंतर हे विधेयक राज्यसभेत जाईल आणि राज्यसभेत देखील त्याच परिस्थिती आहे, गदारोळ आहे आणि त्यामुळे होऊ शकतं तिथेही विना चर्चेनं पारित होईल आणि त्यानंतर राष्ट्रपतीकडे जाईल आणि त्याला कायद्याचं स्वरूप मिळेल. पण ही सध्याची परिस्थिती आहे. पण या विधेयकाला विविध पद्धतीने विरोध केला जात आहे. शिवसेनेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की आम्ही या विधेयकाचा विरोध करू. ही फसवणूक आहे थेट मराठा समाजाची, कारण की 50% मर्यादा जोपर्यंत ओलांडल्या जाणार नाही आहे तोपर्यंत या विधेयकाचा काही फायदा नाही आहे. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं, असं अरविंद सावंतांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे की जेवणाचं ताट वाढलंय पण ताटात काहीच नाही, अशा प्रकारची परिस्थिती केंद्र सरकारने करून ठेवलेली आहे, असंही मत शिवसेनेच्या आणि इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांचं आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार कशा पद्धतीने पुढाकार घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मिलिंद. प्रशांत, अद्वैत आपल्यासोबत पुण्यातून जोडला गेला आहे आणि पुण्यामध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या